आमच्या एक्सपायरी मशीन एक्सरेची एक्सपायरी मशीनची असं काहीही नसतं. युजली मेडिसिन्स वगैरे एक्सपायर होऊ शकतात, पण एक्सरे मशीनचं तसं नसतं. त्याचं रिन्युअल प्रोसेस असतं आणि काही ठिकाणी ते 3 वर्षांनी असतं, काही ठिकाणी ते 5 वर्षांनी राहतं, काही ठिकाणी ते 7 वर्षांनी असतं. आता आमचं जे रिन्युअल आहे 2025चं आता आम्ही ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहोत आणि ते आता आम्ही त्याचं पत्रव्यवहार वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि ते प्रोसेसमध्ये आहे. सध्या काय परिस्थिती आहे? आता ते रिन्युअल झालं नाही आहे की ती डेट जी आहे ती संपलेली आहे? मशीन सुरू आहे का बंद आहे? काय नेमकी परिस्थिती नाही, आहे? मशीन वगैरे व्यवस्थित सुरळीत चालू आहे. तसं आम्ही रोज आता 150 ते 200 एक्सरे होतात तिथे आणि अशा संदर्भित पेशंटकडून एकही तक्रार आम्हाला प्राप्त नाही झाली. किती तारीख आहे रिन्युअलची? का संपायची आहे? नाही, आता 5 वर्षामध्ये आहे तर 2025चं होतं. आम्ही त्याच वेळेस डिसेंबरमध्ये पत्रव्यवहार वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि ते लोक येऊन त्यांच्या डेटप्रमाणे ते येऊन इथे ते रिन्युअलचं आम्हाला एक सर्टिफिकेट देऊन जातात. वगैरे आहे का? नाही, रिन्युअलचं कसं आहे, रुग्णाला कोणत्याही रुग्णाला असं याचा काही त्रास वगैरे काही शक्यता तर नाही आहे, पण आम्ही याची नक्की दक्षता घेऊ शकतो की रेडिएशन्स जास्त प्रमाणात किंवा जास्त वेळ जर मशीन जर चालली तरीसुद्धा तिथे संदर्भित जे लोक आहेत काम करणारे त्यांना आम्ही प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून त्यांना एक सेफ्टी शील्ड जे आहे ना ते आम्ही त्यांना कव्हरिंग करायला सांगतो. तर ते जी मशीन आहे ती जर रुग्णांना त्रासदायक असेल तर आपण जी एक्सपायर झालेली मशीन आहे तर त्याच्यावरती आपण नक्कीच कारवाई करू आणि जी नवीन मशीन घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया. मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं करून आणि ती मशीन आपल्याला नव्याने घेऊया आणि ती उपलब्ध करून देऊया. ॲक्च्युली आम्हाला ज्यावेळेस कळालं की रुक्मिणीबाई इस्पितळामध्ये जे कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन ऑपरेट करत आहे या इस्पितळामध्ये आम्ही ज्यावेळेस व्हिजिट करायला गेलो, रुग्णांचे बरेच हाल होत आहेत, त्यासाठी आम्ही तिथल्या एमओनला भेटायला गेलो होतो. तर भेटीच्या वेळेस ज्या चर्चा झाल्या आणि त्या चर्चेच्या वेळेस आम्ही हे सांगितलं की बाबा इथे जे गरीब रुग्ण येतात त्यांना तुम्ही जेनेरिक औषधं न देता तुम्ही त्यांना बाजूला मेडिकल स्टोर्समध्ये प्रायव्हेटमध्ये पाठवतात, तर तुमचं काही त्यांच्यासोबत काही लागेबांधे आहेत का, ह्याच्यावर चर्चा होती आमची चालू. त्यानंतर प्रसूतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर आमची चर्चा झाली, हॉस्पिटल क्लिनलीनेसवर चर्चा झाली आणि बोलता बोलता एमओ साहेबांनी आमच्यात जी चर्चा झाली त्याच्यातून हा विषय बाहेर आला की एक्सरे मशीन जी आहे ती एक्सपायर्ड झालेली आहे. मग त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की एक्सरे मशीन एक्सपायर्ड होणं म्हणजे हा किती मोठा धोका आहे. म्हणजे आतापर्यंत 2020-21च्या याच्यामध्ये एक्सपायर्ड झालेली मशीन आजपर्यंत जर कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन चालवत असेल तर किती रुग्ण त्याच्यामध्ये त्यांनी एक्सरे काढले असतील आणि कितींना एक्स्ट्रा रेडिएशन्स झेलावे लागले असतील याची आपण काही कल्पना देखील करू शकत नाही आणि त्याचे साईड इफेक्ट्स बॉडीवर होत असतात. मग एवढे तज्ज्ञ मंडळी जर हॉस्पिटलमध्ये बसली आहे तर साधी एक्सरे मशीन बदलवून तिथल्या रुग्णांना चांगली सुविधा देण्यात यावी असं कोणाच्या मनात आलं नाही आणि म्हणून मग आम्ही हा विषय लावून धरला. आणि ह्यामध्ये मला असं वाटतं की जेवढा हॉस्पिटल प्रशासन याच्यामध्ये कमी पडत आहे, हलगर्जीपणा करत आहे, तेवढंच कॉर्पोरेशनमध्ये बसलेले जे काही ऑफिसर्स असतील आणि ज्यांच्या अंडरमध्ये हे सगळं येत आहे हॉस्पिटल ते देखील त्याला तेवढेच जबाबदार आहे. कारण इथे असं झालेलं आहे की प्रत्येकजण हा आपल्या मजेमध्ये आहे, प्रत्येकजण आपल्या आपल्या गोष्टीमध्ये रमलेला आहे. तुम्ही काय तक्रार केलेली आहे का? आणि ती मशीन चेंज करण्याबाबत तुम्ही काय सूचना? आम्ही परवाच्या दिवशी या ठिकाणी येऊन इथले जे अधिकारी आहेत ज्यांच्या अंडरमध्ये येत आहे ते हॉस्पिटल, आम्ही ते बोरकर साहेब त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांच्या कानावरी बातमी टाकली. तर त्याची आम्ही जे सांगतोय ते खरं आहे का खोटं हे जाणून घेण्यासाठी त्यांनी आमच्या समोर फोन केला आणि फोन करून त्यांनाही तीच माहिती मिळाली की एक्सरे मशीन डेड झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून. त्यावेळेस तिथे मी बोरकर साहेबांना म्हटलं की मी बाहेर प्रेसकडे जेव्हा जाईल तेव्हा तुमचंही हे स्टेटमेंट मी देणार आहे की तुम्ही पण ते मान्य केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की हो तुम्ही सांगू शकतात, मी मान्य केलेलं आहे म्हणून याची पुष्टी केलेली आहे. आमची ही मागणी आहे की आम्ही हे जे सगळं प्रकरण आहे, मागे जे काही पत्रव्यवहार झाले असतील त्याच्या पलीकडे जाऊन आता आम्ही आयुक्तांकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडे या सगळ्यांवर कारवाई करण्याची आम्ही प्रमुख मागणी करणार आहोत. हा जो विषय आहे हॉस्पिटलचा विषय अनेक लोकांचा, कल्याण डोंबिवलीतील लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि खास करून जे गरीब तबक्यातली लोक आहेत जे तिथे आंधळा विश्वास टाकून येतात की कॉर्पोरेशन आमच्यासाठी हॉस्पिटल चालवतं आहे, आम्ही तिथं ट्रीटमेंट घेतली पाहिजे, हा आंधळा विश्वासाला कुठेतरी तडा चालला आहे. त्यामुळे ह्या लोकांचं संरक्षण करणं, या रुग्णांचं संरक्षण करणं हे आता आपल्या सगळ्यांचं काम आहे
आणि म्हणून त्या ठिकाणी जे कोणी संबंधित असतील या सगळ्यांची तडकाफडक यांना सस्पेंड करण्यात यावं अशी मागणी आम्ही आता जस्ट आयुक्तांकडे जाऊन करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.